ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला धक्का, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा आम आदमी पार्टीला पाठिंबा। दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आपमध्ये जे घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा काँग्रेसला गर्भित इशारा। आम आदमी पार्टीचं दिल्ली विधानसभा जिंकेल, ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं भाकीत। आप आणि काँग्रेस युती झाली असती तर चांगलं झालं असतं, चव्हाणांची परखड भूमिका। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 महिना पूर्ण, राजकारण शिगेला, मात्र अजूनही न्यायाची प्रतीक्षा। बीडमधील सरपंच हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभरातील ग्रामपंचायतींचं कामबंद आंदोलन। सरपंचांच्या सुरक्षेसाठी सरकारनं ठोस उपाययोजना करण्याची मागणी। विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत आज मुंबई हायकोर्टाचा फैसला। महाविकास आघाडी सरकारनं दिलेली यादी महायुती सरकारनं रद्द केली। टोरेस कंपनीतल्या घोटाळ्याची पोलिसांना गेल्या वर्षीच कल्पना दिल्याचा दावा। टोरेसच्या माजी सीईओनं 182 पानांचा रिपोर्ट माझाच्या हाती दिलेला। युक्रेन आणि रशियातल्या घोटाळेबाजांनीच टोरेसचा घोटाळा केला। सिद्दीकींच्या हत्येसाठी महाराष्ट्रासह यूपीतून सर्वाधिक 17 लाखांचं फंडिंग। पोलिसांच्या चार्जशीटमधून उलगडा, सुपारीची रक्कमही कर्नाटक बँकेच्या गुजरातमधल्या शाखेत। मालेगावच्या बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना शोधण्यासाठी एसआयटी। नाशिक आयजींकडे एसआयटीचं नेतृत्व। भाजप नेते किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर एसआयटीची स्थापना। वर्ध्याच्या नाफेड सोयाबीन खरेदी केंद्रावर बारदाना अभावी खरेदी ठप्प। 6000 शेतकरी ताटकळले। यवतमाळमध्येही पोर्टल बिघडल्यानं खरेदी अर्ध्यावरच बंद। सुशिक्षित बेरोजगारांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतयाच्या मुसक्या। ड्रायव्हरच आयकर आयुक्त बनला। तोतयाकडून वेगवेगळी 28 ओळखपत्र जप्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।